Hello friends, today we are learning Unit 2.1. You start dying slowly. The title is somewhat different because this title is telling to us that you are dying. But this dying is not in the sense that you are taking the last breath or you are just losing your life. डाईंग या शब्दाचा अर्थ तुमचं आयुष्य संपलेलं आहे किंवा जीवन संपत आहे असा नाही. द मीनिंग इज समवॉट डिफरंट दॅट वी आर गोइंग टू लर्न इन दिस पोयम, जे आपण या कवितेमध्ये शिकणार आहोत. बिफोर स्टार्टिंग दिस पोयम वी विल डिस्कस अबाउट चिटचॅट ॲक्टिव्हिटी. सी हिअर इज फर्स्ट क्वेश्चन. Assuming A, B, C, D as the speakers, ask the assigned questions in your group and discuss. But here all the answers you have to give yourself. पण याचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतः द्यायची आहे. First A question is that if you do not study well, what will happen? जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला नाही तर काय होईल? Obviously you will fail. This is common answer, but you have to give another response to this question. पण तुम्हाला याला वेगळा प्रतिसाद द्यायचा आहे, वेगळं उत्तर द्यायचं आहे. If you wake up late on working day, what will happen? कामाच्या दिवशी सकाळी उशिरा उठलात तर काय होईल? Definitely you will late to your work. तुमच्या कामाला उशीर होईल. आणखी एखादं उत्तर तुम्हाला याच्यात लिहायचं आहे. C question is, if you do not do exercise regularly, what will happen? Obviously we will become unhealthy. Another response you have to write. If you eat too much of junk food, what will happen? Junk food means fast food, ज्याला आपण पिझ्झा, बर्गर, नूडल्स असं म्हणतो. हे खाल्ल्याने काय होईल? डेफिनेटली we will become unhealthy, we will become fat. This is a common answer, right? Different answer you have to write. एखादं वेगळं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. If you do not participate in school activities, games, शाळेतल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, गेम्समध्ये तुम्ही भाग नाही घेतला तर काय होईल? डेफिनेटली वी विल नॉट गेट द इंटरेस्ट इन द गेम्स अँड ॲक्टिव्हिटीज. साहजिकच आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये किंवा खेळामध्ये आनंद मिळणार नाही. अनदर रिस्पॉन्स यू हॅव टू राईट. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड, जर तुम्ही एखाद्या गरजवंत मित्राकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल? ऑब्वियसली व्हेन वी विल गेट द नीड, व्हेन वी वॉन्ट द नीड, नो वन विल हेल्प अस. आपल्याला कोणी मदत करणार नाही, राईट? सो फॉर दॅट ऑल्सो यू हॅव टू रिस्पॉन्स. द सेकंड क्वेश्चन इज थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. माझ्या आयुष्यात करायच्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहे. फॉर माय नेशन, माझ्या देशासाठी मी काय करेल. For my country, for my friends, for old people, for needy, for myself. Here are the 6 things which you have to do for the different persons, different peoples. The first is mentioned here. For a nation, what I will do? Keep my locality clean. माझा परिसर स्वच्छ ठेवेल. Okay. Remaining 3 you have to write, and that all things you have to write in imperative. हे सगळं आज्ञार्थीमध्ये लिहायचं आहे. पण ते स्वतः करणार या प्रकारे, जसं कीप माय लोकॅलिटी क्लीन, माझा परिसर स्वच्छ ठेवेल. फॉर माय फॅमिली आय विल ओबे ऑर्डर्स माय फॅमिली. अशा प्रकारे तुम्हाला ते लिहित न्यायचं आहे. फॉर माय फ्रेंड्स, मित्रांसाठी काय कराल, मैत्रिणींसाठी काय कराल. फॉर ओल्ड पीपल, म्हातार लोकांसाठी काय कराल. फॉर द नीडी, गरजवंतूंसाठी काय कराल. हे तुम्हाला लिहायचं आहे पूर्ण ब्लॉक्स. Complete the following web. Third question with write a paragraph. My wish. मला काय भविष्यामध्ये करायचं आहे, माझी काय इच्छा आहे. So here are the 4 options, and that 4 options you have to fill, and then you have to make a paragraph. Just here is one idea. Travel in space. या ठिकाणी अंतराळामध्ये मी फिरायला जाईल असं एक इच्छा व्यक्त केली आहे. तुमची दुसरी असू शकते. तुम्ही त्या 4ही इच्छा लिहायच्या, म्हणजे त्या इच्छेशी संबंधित 4ही गोष्टी लिहायच्या आणि त्याच्यावर आधारित एक पॅसेज लिहायचा. आणि पॅसेज असा असला पाहिजे की जे तुमचं भविष्यातील इच्छा आहे या प्रकारे. ओके.
Now we are starting our poem. You start dying slowly. You start dying slowly. Before starting the poem, I am reading the poem, reading the lines. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self esteem, when you do not let others help you, you start dying slowly. Very beautiful lines are here. The words are also very simple. In the very first line, poet said that Pablo Neruda is a very famous poet. Pablo Neruda said that if you do not travel, travel means प्रवास करणे. आता तुम्ही म्हणाल तर आपण रोजच तर प्रवास करतो, या गावाहून त्या गावाला जातो. बट हिअर ट्रॅव्हल मीन इन अ डिफरंट वे. ट्रॅव्हल मीन्स यू हॅव टू व्हिजिट डिफरंट हिस्टॉरिकल प्लेसेस, डिफरंट प्लेसेस विच आर व्हेरी युनिक. असे काही ठिकाणांना तुम्ही भेट द्या की जे ठिकाण इतर ठिकाणांपेक्षा वेगळं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर यू विल गेट द न्यू आयडियाज, तुमच्या नवीन संकल्पना निर्माण होतील, तुम्हाला नवीन माहिती मिळेल. आणि जर तुम्ही अशा ठिकाणी भेट दिली नाही, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, यू विल नॉट गेट आयडिया अबाउट द न्यू प्लेसेसेस. तुम्हाला नवीन ठिकाणांची माहिती मिळणार नाही. इफ यू डू नॉट रीड, द सेकंड लाईन सेड दॅट इफ यू डू नॉट रीड, then you will say that regularly I read that book, but what we read our textbook only. Sometimes we read the newspaper only. आपण कधी कधी टेक्स्टबुक वाचतो, कधी कधी वर्तमानपत्र वाचतो. मग वाचतो तर खरी, पण पोएट इज नॉट स्पीकिंग इन दॅट सेन्स. कवी त्या भावनेतून बोलत नाही आहे. इफ यू डू नॉट रीड मीन्स इफ यू डू नॉट रीड द डिफरंट टाइप्स ऑफ नॉवेल्स, डिफरंट टाइप्स ऑफ शॉर्ट स्टोरीज, डिफरंट टाइप्स ऑफ ड्रामाज, डिफरंट टाइप्स ऑफ पोएम्स. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कविता नाही वाचल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबरी नाही वाचली, वेगवेगळ्या प्रकारचे नाटक नाही वाचले, तर तुम्ही काहीच वाचलं नाही. कारण या प्रकारच्या वाचनाने द डिफरंट टाइप्स ऑफ कन्सेप्ट्स कॅन बी क्रिएट इन युअर माइंड. वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना तुमच्या डोक्यात निर्माण होऊ शकतात. यू विल गेट द आयडिया अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ पीपल्स इन द वर्ल्ड. जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखांच्या तुम्हाला माहिती मिळू शकतात. दॅट्स वाय रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला ज्ञानाच्या कक्षा वाढवायच्या असेल, इफ यू वॉन्ट टू एक्सपांड द नॉलेज, यू मस्ट हॅव टू रीड. तुम्हाला वाचन करणं आवश्यक आहे. समटाईम्स वी रीड द मोटिवेशनल स्टोरीज, कारण या मोटिवेशनल स्टोरीज आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही करण्यासाठी खूप प्रेरणा देत असतात. त्याच्यामुळं रीडिंग खूप महत्त्वाचं आहे. अँड इफ यू डू नॉट रीड, poet said that you start dying slowly. If you do not listen to the sounds of life, sounds of life means number of sounds regularly we hear. दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारचा आवाज ऐकतो. आता हा आवाज कसा असतो? दॅट साऊंड इज समवॉट, that sounds we have to listen. The sounds, the chirping of birds is there, the speaking of many trees is there. Speaking of the trees means the sound of the trees. Then different types of sounds are there which we can hear. If we hear that sounds, definitely we feel very soothing in our heart. आपल्या मनामध्ये खूप छान वाटायला आपल्याला लागतं. If you do not appreciate yourself, see, this line is very important line. Many times two type of activities we do. Sometimes we appreciate to others and sometimes we criticize to others. कधी कधी आपण इतरांची स्तुती करतो आणि कधी कधी टीकासुद्धा करतो. ओके, बट हिअर पोएट इज स्पीकिंग दॅट यू हॅव टू अप्रिशिएट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःचं कौतुक केलं पाहिजे, स्वतःच्या पाठीवर स्वतःच्या हाताने थाप मारली पाहिजे. येस, यू डन व्हेरी गुड जॉब. होय, आपण खरंच छान काम केलेलं आहे. डेफिनेटली दॅट थिंग्स जस्ट डेव्हलप्स युअर ओन कॉन्फिडन्स. साहजिकच तुमचा आत्मविश्वास त्यामुळे वाढू शकतो. दॅट्स अ व्हेरी स्पेशल थिंग पोएट एक्सप्लेन हिअर, दॅट यू हॅव टू अप्रिशिएट युअर सेल्फ. अँड इफ यू आर नॉट अप्रिशिएटिंग युअर सेल्फ, you are dying slowly. In this first stanza, the poet want to say that
if you want to lead a good life, if you want to lead a very successful life, you must have to travel, you must have to read the books, you must have to listen the sounds of life, you must have to appreciate yourself. जर तुम्हाला खरं जीवन जगायचं असेल, एक आनंददायी जीवन जगायचं असेल, तर ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. जर तुम्ही केल्या नाही तर यू आर डाईंग स्लोली. तुमच्या जीवनातला आनंद हळूहळू संपत जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की मी आयुष्यात काय केलं. इफ यू वॉन्ट टू लिव्ह अ हॅपी लाईफ, इफ यू वॉन्ट टू लिव्ह अ सक्सेसफुल लाईफ, you must have to travel, you must have to read the different types of books, you must have to listen the sounds of life, and you must have to appreciate yourself. मला असं वाटतं की पहिल्या 5 ओळी आपल्याला कदाचित समजल्या असाव्या. नेक्स्ट स्टांजा. when you kill your self esteem, see the word is new, self esteem, the meaning is also mentioned to the left side, self esteem. See, self esteem is a feeling of being happy with your own characters and abilities and self respect, ज्याला आपण आत्मसन्मान असं म्हणतो. A feeling of being happy with your own character, abilities, self-respect. That is called self-esteem. If you kill your self-esteem, जर तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जपत नसाल, definitely what will happen? You start dying slowly. So poet here want to say that you must have to maintain your self-respect. जो आपल्या स्वतःच्या मनात चांगलं स्थान निर्माण करतो, तो इतरांच्या मनात स्थान निर्माण करू शकतो. जर तुम्ही स्वतःच्या मनात स्वतःचं स्थान ठेवत नसाल, अदर्स विल नॉट रिस्पेक्ट यू. दॅट्स वाय सेल्फ रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू आर नॉट मेंटेनिंग सेल्फ रिस्पेक्ट, इफ यू आर किलिंग युअर सेल्फ रिस्पेक्ट, यू आर डाईंग स्लोली. जर तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःचा आत्मसन्मान जपत नसाल, तर तुमचं अधःपतन झाल्याशिवाय राहणार नाही. And that's why poet message here, we have to respect ourselves. When you do not let others help you, when you do not let others help you, जेव्हा तुमचं मन इतरांना मदत करू देत नाही, you start dying slowly. It means that the person who are in a needy, you must have to help them. If you help them, definitely when the condition will come on you, they will definitely help you. The condition will help you at that time because you help to someone. And that's why poet requests that if you do not let others help you, you start dying slowly.